रात्री आपण रामेश्वर भगवान परडी वैजनाथ या ज्योतिर्लिंगांचं वर्णन केलं। म्हणजे एकूण 5 ज्योतिर्लिंग आपण कथा श्रवण केलेले आहेत। मध्य प्रदेशामध्ये नर्मदा नदीच्या काठावरती एक विंदेश्वर भगवान ओंकारेश्वर भगवान परमात्माचं ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी स्थापित झालेले आहे। हे ज्योतिर्लिंग भगवान परमात्माचं दिव्य स्वरूप त्या ठिकाणी का प्राप्त झालं आणि ओंकारेश्वर हे नाव त्या ठिकाणी का आलेलं आहे असं लिहिलेलं आहे पुराणामध्ये। ओंकारेश्वरच्या परिसरामध्ये जी नर्मदा माता वाहते त्या ठिकाणी वाहत असताना ओम सारखी आपल्याला दिसते, म्हणून त्या स्थळाला ओंकारेश्वर असे एक नाव प्राप्त झालेलं आहे। भगवान परमात्मानं देव आणि दानवांचं युद्ध चालू असताना त्या ठिकाणी देव हारले होते, दानव जिंकलेले होते। म्हणून भगवान परमात्मानं देव लोकांना युद्ध जिंकण्याकरता एक दिव्य स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त केलेलं होतं। सर्व देव लोकांनी उमापती महादेवाचं दर्शन घेतलं, भगवान परमात्माचं चिंतन केलं। भगवान परमात्माच्या स्वरूपाचं चिंतन करून आणि मग युद्धाला प्रारंभ केला तेव्हा सर्व देव लोक जिंकले होते आणि भगवान परमात्मानं देवांकरता त्या ठिकाणी आपलं दिव्य स्वरूप धारण केलेलं होतं। एक कारण आहे ओंकारेश्वर भगवान परमात्माच्या ज्योतिर्लिंगाचं, आणि अजून एक कारण आहे त्या ठिकाणी विंध्याचल पर्वत यांच्या दरबारामध्ये नारद ऋषी गेले। नारद ऋषी म्हणले, पर्वतराज आपली स्थिती कशी चालली आहे? पर्वतराज म्हणले, माझ्या जीवनामध्ये सर्व ऐश्वर्य आहे, माझा सारखा बलाढ्य, माझा सारखा मोठा पर्वत या जगामध्ये दुसरा कोणताच नाहीये। नारद ऋषी हसून गेले, म्हणले काय झालं महाराज? म्हणले तुम्ही मोठा समजतात, परंतु तुमच्यापेक्षा एक पर्वत अजून या ठिकाणी मोठा आहे। म्हणले कोणता? मेरू पर्वत। मेरू पर्वताचं एवढं दिव्य स्वरूप आहे की स्वर्गातल्या देव लोकांना सुद्धा त्या ठिकाणी दर्शन होऊन जातं। विंध्याचल थोडेसे दुःखी झाले, मग त्यांनी आपलं अस्तित्व अजून प्राप्त करण्याकरता, वाढण्याकरता उमापती महादेवांना प्रार्थना केली। त्या ठिकाणी तप केलं, ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला। विंध्याचल पर्वता करता उमापती महादेव त्या ठिकाणी प्रगट झाले। साधू संत ऋषी मुनीही आले, भगवान परमात्माचं दर्शन घेतलं, आणि साधू संत ऋषी मुनींनी उमापती महादेवांना सांगितलं की भगवान, या परिसरामध्ये साधू संत समाज सर्व लोकांना आपल्या दिव्य स्वरूपाचं दर्शन झालं पाहिजे, परंतु तुम्ही विंध्याचल पर्वता करता या ठिकाणी उपस्थित झालात, म्हणून आपलं एक दिव्य स्वरूप विंध्याश्वर असंही एक प्राप्त होईल। म्हणून ओंकारेश्वर आणि विंध्याचल अशा 2 स्वरूपामध्ये भगवान परमात्माचं दिव्य ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। बोली ओंकारेश्वर भगवान की जय, ओंकारेश्वर भगवान की जय। भगवान परमात्माचं महाराष्ट्रामध्ये एक भीमाशंकर
पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात भीमाशंकर म्हणून एक ज्योतिर्लिंगाचं वर्णन केलेलं आहे। तर या ठिकाणी भगवान परमात्मा कशा पद्धतीने प्रगट झाले, प्राप्त झाले। एक त्रिपुरासुर नावाचा राक्षस त्यानं स्वर्गात, पातालात, देवलोकामध्ये सर्वांना त्रस्त केलेलं होतं। भगवान परमात्मानं तिन्ही लोकातलं संकट दूर करण्याकरता त्रिपुरासुर राक्षसा बरोबर युद्ध केलं आणि भगवान परमात्मा विश्रांती घेऊ लागले। विश्रांती घेत असताना भगवान परमात्माच्या शरीरातून घाम निघाला आणि त्या ठिकाणीहून भीमा नावाची नदी प्रगट झाली आणि तीच भीमा पुढे इंद्रायणीला मिळाली आणि तीच इंद्रायणी भीमा पंढरपुरामध्ये वाहत जाते आणि ती गोल आकारानं वाहते, म्हणून पंढरपुरामध्ये त्या नदीचं नाव चंद्रभागा अशा पद्धतीनं प्राप्त झालेलं आहे। तर भगवान शंकरजींनी युद्ध केलं म्हणून त्या ठिकाणी एक भीमा नदी ही एक नाव प्राप्त झालंय। भीमाशंकर हे नाव कशा पद्धतीनं प्राप्त झालं? रावणाचा भाऊ होता कुंभकर्ण आणि कुंभकर्णाला भगवान परमात्मानं मारलं, परंतु कुंभकर्णाची पत्नी होती आणि त्यांच्या भीमासूर नावाचा एक मुलगा होता। एक दिवशी भीमासूर राक्षसांना आईला विचारलं, म्हणले आई माझे पिताश्री कोण आहेत? माझे पिताश्री कुठे गेलेले आहेत? आईनं घडालेली घटना सांगितली। बेटा, भगवान प्रभू रामचंद्रजी प्रगट झाले। देवानं प्रभू रामचंद्रजींनी तुझे वडिलांना मारलं, रावणाला मारलं। मी अजून सुद्धा लंका बघितलेली नाहीये, परंतु ह्या परिसरामध्ये तुझे वडील आलेले होते, त्यांची आणि माझी भेट याच ठिकाणी झाली। आज सुद्धा मी या ठिकाणी आहे। एवढंच नाही, माझे जे आई वडील होते कर्कट्य, पुष्कसी, हे जेव्हा अगस्त्य मुनींना खाण्याकरता गेले, अगस्त्य मुनींनी भगवान प्रभू रामचंद्रजींचं तप केलं आणि त्या तपाच्या द्वारा माझ्या आई वडिलांना सुद्धा मारून टाकलेलं आहे। भीमासूर राक्षसानं बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून तप केलं। तप करत असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेवाजवळ वर मागून घेतला, मला कोणत्याही स्वरूपामध्ये कोणीही मारायला नको पाहिजे आणि सर्व शक्ती माझ्याजवळ प्राप्त झाली पाहिजे। आणि त्याच्यानं तो भीमासूर नावाचा राक्षस न राहिले यज्ञ, मोडीले कीर्तन, पडाले ब्राह्मण, दैत्य भेने, साधू संत ऋषी मुनींना सर्वांना तकलीफ द्यायला लागला। आणि त्याच अवस्थेमध्ये साधू संत ऋषी मुनी यांना त्यानं बंदिस्तही केलं। ज्यावेळेस ऋषी मुनी भगवान परमात्माचा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत होते, भीमासूर नावाचा राक्षस आला आणि यज्ञामध्ये, तपामध्ये प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करतो। त्यावेळेस भगवान शंकरजींनी दिव्य स्वरूपामध्ये आपला अवतार धारण केला, भीमासूर नावाचा राक्षसाबरोबर युद्ध केलं, भीमासूर नावाचा राक्षसाला मारलं। म्हणून भगवान परमात्माचं एक दिव्य स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालं। त्या दिव्य ज्योतिर्लिंगाचं नाव आहे भीमाशंकर। बोले भीमाशंकर भगवान की जय, भीमाशंकर भगवान की जय। अशा पद्धतीनं पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर हे एक भगवान परमात्माचं स्वरूप आहे, दिव्य ज्योतिर्लिंग आहे। आणि आपण श्री नागनाथ भगवान परमात्मा चरित्र या ठिकाणी बघितलेलं आहे। पहिल्या दिवशी काशी विश्वनाथ या विषयावरती थोडक्यात आपल्या समोर चिंतन केलेलं होतं की काशी नगरी ही भगवान शंकरजींनी निर्माण केलेली आहे। त्यांच्या नर आणि नारायण हे दोन स्वरूप होते। त्यांनी तप केलं आणि तपाच्या द्वारा
त्या ठिकाणी काशी नगरी निर्माण झाली। काशी नगरी एवढी पवित्र आहे, त्या ठिकाणी जर कोणी जाऊन आलं तरी त्याला मुक्ती आहे, मोक्ष आहे। त्या ठिकाणी तप केलं त्यालाही मोक्ष आहे, मुक्ती आहे। काशी नगरीचं दर्शन जरी घेतलं तरी त्यांच्या जीवनाची सार्थक आहे। काशी नगरीमध्ये जो मरण पावेल त्याच्या कानामध्ये भगवान शंकरजी मंत्र देत असतात आणि त्याचा उद्धार होत असतो। म्हणून स्वर्गातले देव लोकही काशी नगरीमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त करत असतात। अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वारुणी आणि आसी या दोन नद्या वाहतात आणि त्याच दोन नद्या गंगेला मिळतात। म्हणून त्या तीर्थाचा अजून एक नाव प्राप्त झालंय, त्याला म्हणतात वाराणसी। त्याच वाराणसीच्या परिसरामध्ये काश जातीचे लोक राहत होते, म्हणून त्या तीर्थाला काशी असं एक नाव प्राप्त झालेलं आहे। बोले काशी विश्वेश्वर भगवान की जय, काशी विश्वेश्वर भगवान की जय। भगवान परमात्माची काशी नगरी आणि अजून एक दिव्य स्वरूप भगवान परमात्माचा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। ते कुठे? नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर भगवान परमात्मा। त्र्यंबकेश्वर भगवान परमात्माचं अस्तित्व किंवा दिव्य ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी का प्राप्त झालं? तर बघा, गौतम ऋषी होते, त्यांची पत्नी होती अहिल्या, त्या परिसरामध्ये तप करत होते। एक काळ असा आला की नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडला। त्र्यंबकेश्वरच्या परिसरामध्ये लोकांना प्यायला पाणी मिळत नव्हतं। लोक गाव सोडून बाहेर गावाला जाऊ लागले। ऋषी मुनी साधू संत यांनीही सर्वस्व सोडून दिलं की भगवान आज माझा मुलगा मला माझ्या डोळ्याला दिसला पाहिजे। भगवान परमात्माच्या कृपेनं जो मुलगा मरण पावलेला होता, नदीमध्ये टाकलेला होता, त्या ग्रीष्माच्या तपश्चर्यानं अजून पुन्हा तो मुलगा प्रगट झाला। महादेवांनी दर्शन दिलं आणि त्या ठिकाणी महादेवांचं एक नाव कृष्णेश्वर भगवान म्हणून प्रसिद्ध झालं। बोले कृष्णेश्वर भगवान की, कृष्णेश्वर भगवान की जय। कृष्णेश्वर हे आपल्या महाराष्ट्रातलं ज्योतिर्लिंग आहे, शेवटचं ज्योतिर्लिंग आहे। आपण जर 11 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि हे ज्योतिर्लिंगाचं दर्शन नाही घेतलं तर तुम्हाला पूर्ण 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाची फलश्रुती प्राप्त होऊ शकत नाही। आणि अशा पद्धतीनं एक दिवशी भगवान शंकरजी पार्वती माता बसली। पार्वती माता म्हणली, का हो 11 वाजून गेले, काही पोरांचा लग्नाचा विचार करता की नाही? लोकांना पण पंक्ती उठवायच्या आहेत, जेवण करायचे आहेत। भगवान म्हणले, मग लग्न करायचं कोणाचं? तर बघा, भगवान शंकरजी आणि पार्वती मातेचं लग्न स्वर्गातल्या देवलोकांच्या सर्वांच्या इच्छेनुसार विवाह संपन्न झाला। कशा करता? जो दितीचा मुलगा, त्याचं नाव वज्रेश्वर, तो मरण पावला, त्याचा मुलगा, त्याचं नाव आहे तारकासुर। त्या तारकासुरानं उन्माद केलेला होता आणि तो मरण पावला पाहिजे। स्वर्गातल्या देवलोकांनी सांगितलं की भगवान त्यांना असा वर प्राप्त केला आहे की भगवान शंकरजींचा जो मुलगा होईल त्याच्यानंच मला मरण आलं पाहिजे। मग भगवान शंकरजी पार्वती माता यांना एकांता स्वर्गातल्या देवलोकांनी पाठवलं, संतती झाली पाहिजे। परंतु एक दिवस तो तारकासुर आला, भगवान परमात्माला
स्वर्गातल्या देवलोकांना तकलीफ द्यायला लागला। स्वर्गातले सर्व देवलोक महादेवाच्या दरबारात गेले। महादेवा महादेवा वाचवा। महादेव आणि पार्वती माता एकत्र असताना स्वर्गातल्या देवलोकांचा आवाज आला। महादेव बाहेर आले आणि महादेवांचं जे तेज होतं स्वर्गातल्या देवलोकांच्या समोर खाली पडलं। अग्नी देवतानं ते मुखात घेतलं। पार्वती मातेनं बघितलं, रे तुमच्या स्वार्था करता तुम्ही माझ्या पतीचं तेज मुखात घेतात। अग्नी देवता शाप देते तुम्हाला, तुम्ही सर्वभक्षी होणार। म्हणून अग्नीला शाप आहे, त्याच्यात तुम्ही काही टाकलं तरी तो सर्व भक्षण करून घेत असतो। मग तेच तेजाची तकलीफ अग्निदेवतेला होऊ लागली। नारद ऋषींनी सांगितलं, ज्या स्त्रिया माघ महिन्यामध्ये स्नान करतात, गंगेमध्ये येतात, त्यांच्या जवळ हे तेज तुम्ही दिलं पाहिजे। त्याच्यातून एक मुलगा प्रगट होईल। त्या स्त्रियांनी त्याला सांभाळलं, गंगे मातेनं सांभाळलं आणि त्यांच्या द्वारा कार्तिकजी महाराजांचा जन्म झाला। बोले कार्तिकजी महाराज की जय। कार्तिकजी महाराज की जय। एक दिवस भगवान परमात्माचं दर्शन होत नाही। पार्वती मातेचं सर्व देवलोक जे जे कार करत होते। पार्वती माता म्हणली, माझा मुलगा मला डोळ्याला दिसला पाहिजे। नंदकेश्वर गेले, मंगल वाद्य करून कार्तिकजी महाराजांना त्या ठिकाणी दरबारात आणलं। कार्तिकजी महाराज आले। साधू संत ऋषी मुनी दर्शनाला यायचे। यज्ञ संपन्न झाला पाहिजे याच्याकरता कार्तिकजी महाराजांना घेऊन यायचे। पार्वती माता एकांतात असली, नंदकिशोर बुधगण कोणी यायचं। एक दिवशी पार्वती मातेच्या दासी होत्या जया विजया, ते म्हणले आपलंही कोणी जवळचं संरक्षणा करता असलं पाहिजे। मग पार्वती मातेनं स्नान करत असताना आपल्या स्वतःच्या शरीराला उटी लावलेली होती आणि त्याच उटीच्या स्वरूपातून आपला स्वतःचं संरक्षण करणारं एक बालक प्रगट केलं। ते कोण? गणपती महाराज। बोले गणपती महाराज की जय। गणपती महाराज की जय। गणपती महाराज कार्तिकजी महाराज दोघही तप करतात। उमापती महादेवांचं दर्शन घेतात। एक दिवशी अशी घटना घडाली। पार्वती माता म्हणली, आपल्या मुलांचं लग्न झालं पाहिजे, पण लग्न करायचं कोणाचं? नारद ऋषी म्हणले, जो पृथ्वीची परिक्रमा करेल त्याचा अगोदर लग्न। कार्तिकजी महाराज निघाले। गणपती महाराजांनी आई वडिलांना जवळ घेतलं, बसवलं, त्यांच्या 7 परिक्रमा केल्या। पृथ्वी परिक्रमाचं पुण्य त्यांच्या जीवनात प्राप्त झालं। परिणाम कार्तिकजी महाराजांना मान न देता त्यांचा विवाहाचं आयोजन केलं। कार्तिकजी महाराजांना जेव्हा कळालं माझ्या बरोबर भेदभाव केलाय, कार्तिकजी महाराज श्रीशैल्यम त्या ठिकाणी निघून गेले। इकडे गणपती महाराजांचं लग्नाचं आयोजन करायचं म्हणून नारद ऋषींना सांगितलं, महाराज तुमच्या निदर्शनामध्ये जर एखादी मुलगी असेल तर सांगा, आमच्या मुलाचं लग्न लावायचंय। म्हणली याच वर्षी? म्हणली हो। मग आहे माझ्याकडे एक स्थळ, मी त्यांना विचारतो। नारद ऋषी गेले विश्वजित महाराजांच्या दरबारामध्ये। विश्वजित महाराजांना सांगितलं, म्हणले का हो यावर्षी लग्न लावायचंय का? म्हणले हो। मग मुलगा कसा पाहिजे? तुमची इच्छा काय आहे? मुलगा कसा पाहिजे? म्हणले आमची इच्छा अशी आहे, विश्वजित महाराजांनी सांगितलं आम्हाला जावई असा पाहिजे, तो जरा असा खुर्चीवर बसला ना, जावईच दिसला पाहिजे, असा दुष्काळग्रस्त नको। मग नारद ऋषी म्हणले तुम्ही चिंता करू नका, बिलकुल जावई तसाच आहे, थोडस पुढे असलं तर चालेल। म्हणले काही चिंता नाही,
जावई म्हणजे जावईच दिसला पाहिजे। अजून काही तुमची इच्छा? बघा मुलीवाल्यांची किती इच्छा असतात। आणि विश्वजित महाराजांची इच्छा काय होती? ते म्हणले आमच्या ज्या मुली आहेत ना त्या हळू बोलतात, तर आमचा जावई असा पाहिजे की त्याचे कान असे चांगले मोठे पाहिजे। नारद ऋषी म्हणले 2 सुपड्यासारखे असले चालतील? म्हणले एकदम भारी, काहीच टेन्शन नाही। म्हणले मग पक्कच समजा तुम्ही एकदम जावई तसाच आहे, असे सुपड्यासारखे कान आहेत म्हणले त्याचे। अजून काही इच्छा? विश्वजित महाराज म्हणले आमच्या मुलींना चांगल्या पद्धतीने स्वयंपाक करायला आवडतो, म्हणून आम्हाला मुलगा असा पाहिजे की त्यानं चांगल्या पद्धतीने जेवण केलं पाहिजे, खाल्लं पाहिजे। म्हणले तुम्ही चिंताच करू नका, तुम्ही त्याला 4 टाइम द्या का 2 टाइम द्या, काही द्या, रात्री 12 वाजता द्या का 1 वाजता द्या, तो नाही म्हणणार नाही। म्हणले मग विवाह पक्का समजायचा? अहो म्हणले चिंताच करू नका, मी वरात घेऊनच येतो आणि त्या स्वरूपामध्ये गणपती महाराजांचा मंगलमय विवाह रिद्धी सिद्धीच्या समवेत या ठिकाणी प्राप्त होत आहे। पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरर झाला गणपती माझा नाचत आला। भक्ती भावाने देवाला पाहू, गणरायात गुणगण गाऊ, डोळे भरून देवाला पाहू।
मंगलम शुभमंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान असावी घरात तुमच्या रामायण गीता पीडा विधान तुम्हा पठन करीता आदर्श व्हावे जगिता श्रीराम सीता सत्य कळे राहो तुमची जीवन सरिता पावन भावे संता समान पावन भावे संता समान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभम भवतु सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया शर्मणवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान आली लग्न घडी समीप नवरा घेऊनी यावा घरा गुह्योत्के मधुपर्क पूजन करा अंतरपटाते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करिता दोघे करावी उभी वाजंत्री बहुगल बलान करणे कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान अंतरपाठ काढून घ्यायचे पूजा करायची पूजा करून घ्या कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कस्तुभम नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणो करे कंकणम सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूड़ामुनि शुभ मंगल सावधान तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते मनसा स्मरामि पुंडलिकम् या वर्षी गावात उभं राहायचं आहे सर्वांनी.
आज अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे। सर्वांनी आनंद लुटायचा आहे, सर्वांनी पावले खेळायचे आहे। गणपती महाराजांचा मंगलमय विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या वर्षी गावात ओ या शिंदखेडा तालुक्यात या वर्षी गावात सोन्याचं बासिंग लगीन देवाच लागत। सोन्याचं बासिंग लगीन देवाच लागत। सोन्याचं बासिंग लगीन देवाच लागत। राजा भीमकाती अशी रुक्मिणी बुकुवर लिहून पत्रिका दिला देता देशावर। दिला देता देशावर ओ काढली मृदंग काढली मृदंग किती हर्षान वाजत किती हर्षान वाजत। सोन्याचं बासिंग लगीन देवाच लागत। सोन्याचं बासिंग लगीन देवाच लागत। राजा भीमकाच्या होत्या नवसनी कन्या दाकटी रुक्मिणी दिली पंढरीच्या राया। दिली पंढरीच्या राया ओ पायी जोडप्याला पायी जोडप्याला मोठी 9 लाख साजत। मोठी 9 लाख साजत। आता सोन्याचं बासिंग लगीन देवाच लागत। सोन्याचं बासिंग लगीन देवाच लागत। माझ्या विटूच्या करसला चढता उतरता गौरी दादा अडचला। गौरी दादा अडचला ओ बोलला भीमकार बोलला भीमकार लेकीत आयनात माझ्या लेकीत आयनात। सोन्याचं बासिंग लगीन देवाच लागत। सोन्याचं बासिंग लगीन देवाच लागत। विठुरायाच्या लग्नाला रुक्मिणी नवरी नटली। हरी बोल पावली पावली रुक्मिणी नवरी नटली। गणपती
गणपतीच्या लग्नाला रिद्धी सिद्धी नवरी नटली नवरी 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 नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली गणपतीच्या लग्नाला रिद्धी सिद्धी नवरी नटली गणपतीच्या लग्नाला रिद्धी सिद्धी नवरी नटली नवरी 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 नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली गणपतीच्या लग्नाला आले वराडी कोण कोण संग सरस्वती देऊन आले गणपती गजानन या साखर पुढाली बाई साखर वाटली या साखर पुढाली बाई साखर वाटली नवरी 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 नटली कालबाई सुपारी फुटली हरी बोल नवरी नटली कालबाई सुपारी फुटली 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 असं कसा देवाचा देव टकळा देव एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव टकळा देव एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव टकळा देव एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव टकळा देव एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव टकळा देव एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव लंगडा एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव एका पायाने लंगडा हो कवड्या घरी जातो दही दूध खातो कवड्या घरी जातो दही दूध खातो हो कवड्या घरी जातो दही दूध खातो कवड्या घरी जातो दही दूध खातो दया दुधाचा रबडा करी दया दुधाचा रबडा असं कसा देवाचा देव टकळा देव एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव टकळा देव एका पायाने लंगडा हो मस्त कसा देवाचा देव टकळा देव एका पायाने लंगडा हरी बोल असं कसा देवाचा देव टकळा देव एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव टकळा देव एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव टकळा देव एका पायाने लंगडा ओ वाडवंटी जातो कीर्तन करीतो वाडवंटी जातो कीर्तन करीतो ओ वाडवंटी जातो कीर्तन करीतो वाडवंटी जातो कीर्तन करीतो करे साधू संतासी झगडा हरी बोल साधू संतासी झगडा करे साधू संतासी झगडा करे साधू संतासी झगडा असं कसा देवाचा देव टकळा देव एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव टकळा देव एका पायाने लंगडा ऐका जनार्दनी भिक्षावाडा बाई एक जनार्दनी भिक्षावाडा माई एक जनार्दनी भिक्षावाडा बाई एक जनार्दनी भिक्षावाडा माई देव एकनाथाचा बछडा देव एकनाथाचा बछडा असं कसा देवाचा देव टकळा देव एका पायाने असं कसा देवाचा देव लंगडा देव एका पायाने 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 लंगडा हर घर में अब ये कहना जय श्री राम हर घर में अब एक ही नारा गूंजेगा मेरे वर्षी का मेरे भारत का हो मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा
भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। ओ हर घर में अब एक ही नारा गूंजेगा। मेरे वर्षी का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। वो हम हिंदू हैं बब्बर से हम हिंदू हैं गब्बर से हम जिद पर आ जाए तो कर देंगे सब कोड़े। हम जिद पर आ जाएंगे कर देंगे सब कोड़े। जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाएंगे। जहाँ राम ने कदम लिया है मंदिर वही बनाएंगे। राम नाम का पी कर प्याला राम की धुन में गाएंगे। जय श्री राम। मेरे भारत का हो मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। वन्स मोर असा कसा देवाचा देव ठकडा। असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा। असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा। असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा। असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा। हो असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा। असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा। असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा। असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा। हो कवळ घरी जातो दही दूध खातो। कवड्या घरी जातो दही दूध खातो। करी दह्या दुधाचा रबडा। करी दह्या दुधाचा रबडा। करी दह्या दुधाचा रबडा। करी दह्या दुधाचा रबडा। हो असं कसं देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा। असं कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा। असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा। असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा। हो वाळवंटी जातो कीर्तन करीतो। वाळवंटी जातो कीर्तन करीतो। वाळवंटी जातो कीर्तन करीतो। वाळवंटी जातो कीर्तन करीतो। करी साधू संताशी झगडा। करी साधू संताशी झगडा। करी साधू संतांची झगडा। करी साधू संतांची झगडा। हो असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा। असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा। एका पायाने लंगडा देव एका पायाने लंगडा। देव एका पायाने लंगडा देव एका पायाने लंगडा। देव एका पायाने लंगडा देव एका पायाने लंगडा। बोले उमापति महादेव की हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शंभो।
सर्वांनी बसून घ्यायचंय। या ठिकाणी हरी कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश। काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम। वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू। काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम। तुका मने भूमंडळी, तुका मने भूमंडळी। आम्ही रडी वीरगाळे, आम्ही रडी वीरगाळे। काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका। वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम। मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा। मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा। वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम। काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका। हरी चला आरतीचे यजमान करुणावतारो संसार सारम भुजगेन्द्रहारो सदा वसंतो हृदयारविंदे भवं भवानी 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 सैतं नमामि। भवं भवानी सैतं नमामि। बोली उमापति महादेव की जय शिव ओंकार प्रभु हर शिव ओंकार ब्रह्मा वेद
गरुडासन वृषवाहन साजे ओम जय शिव ओंकारा दो भुज चार चतुर्भुज दस भुज अति सोए तीनों रूप निरखता त्रिभुवन मन मोये ओम जय शिव ओंकारा अक्षमाला वनमाला मुंडमाला रे चंदन मृग मदमंदा बोले शुभकारी ओम जय शिव ओंकारा श्वेतांबर पीतांबर माग्रांबर ब्रह्मादिक सनकादिक भूतादिक संगे ओम जय शिव ओंकार कर के मादिक मंडल चक्र त्रिशूल धरता जग करता जग हरता जग पालन करता ओम जय शिव ओंकार ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत अविवेका प्रणवाक्षर के मध्य ये तीनों एका ओम जय शिव ओंकारा त्रिगुण शिव जी की आरती जो कोई नर गावे कहत शिवानंद स्वामी सुख संपत्ति पावे ओम जय शिव ओंकारा ओम जय शिव ओंकारा रघुहर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव हरदागी दारा ओम जय शिव ओंकारा गाली लोटांगण वंदीन चरणम डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमी अलिंगन अनंत पूजन भावे भवाडीन मनेन कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम मुरलीधरम सदा वसंतम विराजविंदे भवम भवामी सहितं नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुसखा त्वमेव विद्या धर्मं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिया वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभाव अजुदं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदर वासुदेव हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे बोले उमापति महादेव की हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शंभो। या ठिकाणी सर्वांना जागेवरती काल्याचा प्रसाद मिळणार आहे। सर्वांनी खाली बसून घ्यायचं, सर्वांनी खाली बसायचं।